मैं हमेशा तुमसे कहता हूँ, लेकिन तुम मेरी बात कभी नहीं सुनते हो। तुम्हें पढ़ाई करनी चाहिए। नहीं करनी है। देखो, ये क्या है? इसे फ्लो ऑफ टाइम कहते हैं। जब तुम आलस करोगे तो ये टाइम इसी तरह बहकर तुम्हारे ऊपर से यूं ही निकल जाएगा। वो क्या होता है डोरेमोन? तुम्हें और समझाना पड़ेगा। तुम तो बिल्कुल भी समझदार नहीं हो नोबिता। और समझदार बनने के लिए तुम्हें पहले पढ़ाई करनी चाहिए, समझ गए? लेकिन आज टेस्ट के लिए भी ज्यादा अच्छे से पढ़ाई नहीं की थी। क्या सच में? आज का रिजल्ट क्या होगा? शायद 0 मिलेगा। मैं कुछ नहीं कर पा रहा हूँ। मुझे सब पता है। मैं कितने भी कोशिश कर लूँ, लेकिन मुझसे कुछ नहीं होगा। बुरा मत सोचो। ये क्या है? इससे तुम्हें पता लगेगा कि तुम कितना नेगेटिव सोचते हो। और ये कौन सा गैजेट है? ये है एम्बॉडीमेंट मिरर। फ्लो ऑफ टाइम की तरह या नेगेटिव इंसान की तरह इस गैजेट में कुछ शब्दों के एक्सप्रेशंस भरे हुए हैं, जिसे तुम गैजेट की मदद से देख सकते हो। तुमने जो भी कहा मुझे कुछ समझ नहीं आया। ये क्या था डोरेमोन? एक कहावत है, लोमड़ी की वजह से बुरा होना। ये तुम्हें यही बता रही है। ये तो मजेदार है। मुझे और ट्राई करना है। ये खिलौना नहीं है नोबिता। मैंने निकाला था तुम्हें चीजें दिखाने के लिए। रुक जाओ। मैं इससे बहुत सी चीजें कर सकता हूँ। इसका स्विच ऑन कर देता हूँ। तुम फिर से खेलने जा रहे हो? हाँ, मैं जा रहा हूँ मॉम। तुम पढ़ाई नहीं कर रहे हो। मुझे बस इस साल के रिजल्ट का इंतजार है। दुख हुआ, मुझे बहुत दुख हुआ। मेरे कानों को बहुत ज्यादा दुख हुआ। इसका मतलब है कि उसके कान खराब होते हैं। ये तो फिर से नेगेटिव बन गया। ला 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 पाए 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 पाए। नोबिता, तुम हमेशा नेगेटिव रहते हो और मुझे तो देखो, मैं हमेशा कितना ज्यादा खुश और हंसता रहता हूँ। आज भी 2 लोगों ने मुझे अपने साथ खाने पर आने के लिए कहा है। अब मैं इस कंफ्यूजन में हूँ, मैं किसके साथ जाऊँ? हाँ, अरे मैं लाल हो गया। इसका मतलब है ये? इसका मतलब ये झूठ कह रहा है। झूठ नहीं है, ये सब सच है। अचानक अब नोबिता चमकने लगा। तुम इतना क्यों खुश हो रहे हो? अरे तुम यहाँ हो? अरे तुम दोनों इतने लाल और इतने चमकदार क्यों लग रहे हो? खुशखबरी है, अब से ग्राउंड पर बेसबॉल की स्पेशल ट्रेनिंग होगी। बॉल अच्छे से पकड़ना। तुम सब क्या कर रहे हो? अच्छे से पकड़ो। ये वाकई सब बेकार है। मैं इतनी तेज बॉल नहीं पकड़ सकता हूँ। जियान, क्या हुआ सुनियो? मुझे तुम्हारे बगल में खड़े होकर तुम्हें शानदार स्विंग करते हुए देखना है। क्योंकि मैं अपनी प्रैक्टिस स्विंग की जगह तुमसे 100 गुना ज्यादा अच्छे से सीख सकता हूँ ना। ठीक है सुनियो, अब तुम कैचर हो। अरे वाह जियान। तैयार हो जाओ। अच्छे से पकड़ना, ठीक है? ये लो। क्या कर रहे हो? बॉल सही से पकड़ो। सही से पकड़ो ना, सही से पकड़ो। जियान, तुम वाकई किसी भी खिलाड़ी से कम नहीं हो। क्या सच में सुनियो? हाँ, मैं सच कह रहा हूँ। तुम बड़े बड़े मैच भी खेल सकते हो, मस्का लगाओ। चलो भी सुनियो, मुझे अब शर्म आ रही है। हाँ, वाकई बेसबॉल में किसी भी मैच में कभी भी कोई मुझसे जीत ही नहीं सकता है। जियान तो पिघल गया और बेवकूफ बन गया। हाँ, खिलाड़ी। सुनियो उसे क्या कह रहा होगा? वो जरूर उसे मस्का लगा रहा होगा। मस्का? तुम जैसे नासमझ से निपटना बहुत आसान होता है। जब तुम किसी से झूठ बोलते हो और वो खुश हो जाते हैं, तो उसे मस्का लगाना कहते हैं नोबिता। तुमने मुझसे झूठ कहा? अरे वाह जियान, तुम तो ना। यो, मेरा दोस्त अब आगे जाकर बड़े बड़े मैच खेलने वाला है। ये देखकर मैं बहुत खुश हूँ।
तुम इतना मस्का क्यों लगा रहे हो? अरे नहीं जियान, मैं तो सच में पूरे मन से तुम्हारी इतनी अच्छी अच्छी तारीफ कर रहा हूँ। हाँ। लेकिन तुम लाल हो रहे हो। तुम झूठ कह रहे हो। मेरा मजाक उड़ाने की तुम्हारी हिम्मत कैसे हुई? ये तो बहुत मजेदार गैजेट है। अरे हाँ, मैं अभी जाके ये गैजेट शिजुका को भी दिखाता हूँ। ये तो फिर से चमकने लगा। शिजुका! देखिसुकी, लगता नहीं कि आज के टेस्ट में मेरे 90 मार्क्स आ पाएंगे। देखिसुगी, तुम्हारे तो पूरे मार्क्स आएंगे ना? मैं कोशिश तो पूरी करता हूँ, लेकिन मुझे भी तुम्हारी तरह हमेशा फुल मार्क्स चाहिए। ऐसा मत कहो शिजुका। ये क्या हो रहा है डोरेमोन? ये बुरा लगने की आग है। मैं जल रहा हूँ, मैं जल रहा हूँ। बहुत गर्म है, बहुत गर्म है, बहुत गर्म है। बहुत ज्यादा गर्म है पानी। अरे नहीं, प्लीज मुझे माफ कर दो। नहीं, मैं तो बच गया। हाँ? डोरेमोन, कभी कभी मैं सोचता हूँ शिजुका डेकिसुकी के साथ इतना क्यों रहती है। तुम बहुत जल्दी नेगेटिव हो जाते हो नोबिता। वो पढ़ाई में अच्छा है, स्पोर्ट्समैन भी है, समझदार है। वो बहुत अच्छा लड़का है। मैं उसके सामने कुछ नहीं। नोबिता! इसका मतलब क्या है डोरेमोन? इसका मतलब होता है कि दुख की गहराई में गिर जाना। अरे हाँ, ये मुझ पर भी लागू होता है ना। बस थोड़ा सा। चलो वापस घर चलते हैं। पता नहीं, मेरा शरीर बहुत भारी हो गया है। हमारा शरीर भारी नहीं होता, हमारा मन भारी हो जाता है। अरे हाँ, इसे कहते हैं मन का भारी होना। और जिस तरह से मैं चल रहा हूँ उसे कहते हैं कांटों भरा रास्ता। तुम अच्छी चीजें नहीं सोच रहे हो नोबिता। थोड़ी सी शांत हो जाओ प्लीज। तुम्हें अच्छी चीजों के बारे में सोचना होगा। मैं नहीं सोच पा रहा, पूरी दुनिया अंधेरे में है। नोबिता चलो। मुझे अकेला छोड़ दो। लेकिन अगर तुम कभी भी मेरी बात नहीं समझते। चले जाओ डोरेमोन। पर नोबिता। कोई भी मुझे नहीं समझता। मुझे ऐसा लगता है जैसे मैं बहुत ज्यादा अकेला हूँ। मैं सबसे दुखी इंसान हूँ। रुक जाओ, तुम वाकई बहुत दुखी होने वाले हो नोबिता। रुक जाओ। ये क्या कर रहे हो डोरेमोन? रुक जाओ। मैं तुम्हें ऐसे ही छोड़ नहीं सकता नोबिता। तुम लोग यहाँ सुबह के वक्त इतने अंधेरे में शोर क्यों कर रहे हो? सर आप? ये तो नोबिता की आवाज है। अच्छी बात है, तुमसे बात करनी थी। मेरा रिजल्ट अच्छा नहीं, इसलिए आप मुझे डांटने आए हैं ना? क्यों डांटूंगा? तुम जानते हो तुम्हें कितने मार्क्स मिले हैं? पता नहीं, लेकिन मुझे हमेशा जो सही जवाब लगता है वो आखिर में गलत ही निकलता है। लेकिन तुमने इस बार ज्यादा गलतियां नहीं की हैं। तुम्हें मिले हैं 65 मार्क्स। तुम कभी कभी तो अच्छी पढ़ाई करते हो। मार्क्स? अब इसे क्या हो गया? ये सातवें आसमान में उड़ रहा है सर। ओह अच्छा। इसे कहते हैं खुशी में चला। हाँ, मैं जानता हूँ। हाँ, ये प्लम का फूल है। ये तो वो तो दिख रहा है। और यहाँ भी है। हाँ, ये अच्छा लग रहा है। हवा? क्या हवा? मुझे कल से कुछ अलग लग रहा है।
शायद कोई तो पास आ रहा है, शायद उसके बहुत बड़े बड़े कदम है। वो क्या है? मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा, लेकिन कोई बड़ा लग रहा है। फिर से वही हवा। शायद कोई आने वाला होगा। ये खुशबू तो ये गरम है। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। 8 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार या दिवशी वरलक्ष्मी व्रत आपल्याला करायचं आहे। वर आणि लक्ष्मी म्हणजे वरदान देणारी लक्ष्मी, साक्षात भगवान विष्णूंची पत्नी असलेले श्री महालक्ष्मीचे आपल्याला पूजन करायचे आहे। तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। रक्षाबंधनच्या आधीचा जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरलक्ष्मी व्रत करत असतो। तुम्हाला माहित आहे का? तर वरलक्ष्मी व्रत आणि वैभवलक्ष्मी व्रत हे दोन्ही व्रत वेगवेगळे आहेत। श्रावण महिन्यातल्या रक्षाबंधनाच्या आधी जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरलक्ष्मी व्रत करत असतो। काही ठिकाणी याला वरलक्ष्मी व्रत असं सुद्धा म्हटलं गेलं आहे। वरलक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच येतं आणि ते श्रावणातील एकाच शुक्रवारचं व्रत असतं। त्याच दिवशी संकल्प करायचा असतो, पूजा मांडणी करून विधिवत पूजा करायची असते आणि संध्याकाळी या व्रताचं उद्यापन सुद्धा करायचं असतं। असं वैभवलक्ष्मी व्रतामध्ये आपण जेव्हा कलश मांडतो तर त्यावेळेला त्या कलशात पाणी भरतो, पण या वरलक्ष्मी व्रतामध्ये कलशात पाणी न भरता त्यामध्ये तांदूळ भरायचे असतात आणि पूजा मांडणी देखील खूप सोपी आहे। हे वरलक्ष्मी व्रत तुम्ही कर्जमुक्तीसाठी, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी, तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या कुटुंबातील मंडळी रोगमुक्त राहावीत यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता। तसेच प्रत्येक महिलेने आपल्या घरातील धनधान्याला बरकत राहावी यासाठी हे 1 दिवसाचं व्रत आवर्जून करावं। थोडक्यात काय, हे एकाच दिवसाचं व्रत आहे म्हणून आवर्जून करावं। आता ते कसं करावं, काय करावं या संदर्भातील संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आहे, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तुम्हाला पूजा मांडणी करायची असते। ही मांडणी कधी करायची तर अर्थात 8 तारखेला म्हणजे शुक्रवारी करायची आहे। बघा 8 तारखेला शुक्रवार पण आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा सुरू होत आहे, म्हणजे खूप मोठा दिवस म्हणता येईल आणि यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपण ही सेवा आवर्जून करावी, कारण पौर्णिमा हे माता लक्ष्मीला समर्पित असते। तर ही मांडणी तुम्ही सकाळी केली तरी चालेल, की जेणेकरून दिवसभर ती तुमच्या घरात राहील। जर तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत करत असाल तर ज्या पद्धतीने वैभवलक्ष्मीची मांडणी असते त्याच्या शेजारी तुम्हाला ही मांडणी करायची आहे आणि ही मांडणी तुम्ही दिवसभर करून ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून दिवसभर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहील। अर्थात वैभवलक्ष्मीची मांडणी आपण संध्याकाळी करत असतो आणि ती दर शुक्रवारी करतो आणि वरलक्ष्मीची मांडणी ही वर्षातून एकदाच करायची असते। हे व्रत वर्षातून एकदाच केले जातं, एकच दिवशी केले जातं, म्हणून सांगते की सकाळी मांडणी करा। अगदी सकाळी तुम्ही 5ला करा, 6ला करा, ब्रह्ममुहूर्तावर केली तरी सेवा तर खूप उत्तम, पण नाही शक्य होत तर तुम्हाला तेवढे जास्त लवकर मांडणी करता येईल तेवढ्यात लवकर करा। आता ही पूजा मांडणी कशी करायची ते पण तुम्हाला सांगते, पण सगळ्यात आधी वरलक्ष्मी व्रत म्हणजे वरलक्ष्मी व्रत हे तेलंगणा, कर्नाटकमध्ये या दिवशी केली जातं, पण महाराष्ट्रामध्ये ही सेवा केली जात नाही। पण माता लक्ष्मीची सेवा आपल्याही घरात व्हावी, तिने आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करावा असं प्रत्येकाला वाटत असतं, म्हणून ही मांडणी तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा देखील करायची आहे।
कारण ही माता लक्ष्मीची सेवा आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करा. पूजा मांडणीसाठी एखादा चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे. त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर तुमच्याकडे अष्टलक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. तो नसेल तर माता लक्ष्मीचा तुमच्याकडे जोही कोणताही फोटो असेल तो ठेवायचा आहे. फोटो नसेल तर अशा वेळेला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर ते ठेवले तरी सुद्धा चालेल. फोटो असेल तर भिंतीला टेकून ठेवायचं आहे आणि श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ठेवावी. त्यानंतर देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती किंवा गणपती बाप्पा स्वरूप म्हणून एक सुपारी घ्यायची आहे. 2 विड्याचे पाने ठेवायचे आहेत. आपल्या उजव्या हाताला त्यावर थोडीशी तांदळाची रास आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा गणपती बाप्पा स्वरूप जी सुपारी घेतलेली असेल ती ठेवायची आहे. माता लक्ष्मीचा फोटो समोर किंवा मूर्ती किंवा यंत्रासमोर एक गव्हाची रास टाकायची आहे. त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यावर एक कलश ठेवायचा आहे. त्या कलशाला 5 कुंकवाच्या उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्या कलशाच्या कंठापर्यंत तांदूळ या कलशामध्ये भरायचे आहेत व तांदूळावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक तेलाचा दिवा त्याच्याबरोबर एक तुपाचा दिवा सुद्धा आवर्जून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे तर सुगंधी अगरबत्ती, सुवासिक धूप, गुलाबाची फुलं, मोगऱ्याचा गजरा मिळाला तर आवर्जून या पूजेमध्ये घ्यायचा आहे. ही पूजा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केली तरी अतिशय उत्तम, पण एवढ्या सकाळी शक्य नसेल तर जितके लवकर तुम्हाला ही पूजा सकाळी करता येईल तितक्या लवकर करून घ्यायची आहे. कारण या व्रताचं उद्यापन संध्याकाळी करायचं असतं आणि सकाळी लवकर पूजा केली की ती दिवसभर आपल्या घरामध्ये राहते, जेणेकरून आपल्या घरातील वातावरणात सकारात्मक लहरी तयार होतात. त्या आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये पसरतात आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं. आता पूजा मांडणी पाहूयात. प्रथम संकल्प करा आणि नंतर पूजा करण्यासाठी सुरुवातीला दीप प्रज्वलित करायचा आहे. दीप पूजा करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी घेतलेली असेल किंवा गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली असेल तर एक तामण घेऊन त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत. त्याच्यावर ती गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर गणपती अथर्व शीर्षक किंवा गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना स्तोत्र म्हणायचा नसेल तर तुम्ही ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर त्या विड्याच्या पानावरती किंवा त्या प्लेटावरती ती मूर्ती किंवा ती गणपती स्वरूप सुपारी ठेवायची आहे. हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर असेल तर एखादं लाल फूल आणि मिळालं असतील तर दुर्वा सुद्धा अर्पण करायच्या आहेत. कापसाचे वस्त्र अर्पण करून घ्यायचे आहेत. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साखरेचा किंवा गूळ खोबऱ्याचा गणपतींना नैवेद्य दाखवायचा आहे आणि आता पूजेला सुरुवात करायची आहे. जो माता लक्ष्मी तुमच्याकडे फोटो असेल तो स्वच्छ पुसून त्याला सुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचा आहे. हार असेल तर तो अर्पण करायचा आहे. गजरा असेल तो अर्पण करायचा आहे आणि वस्त्रमाळ सुद्धा अर्पण करायची आहे. मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर गणपतीचा अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा श्रीयंत्रावर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना तुम्ही श्री सुक्त म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा जोही कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हटला तरी सुद्धा चालेल. मंत्राने तुम्ही 108 वेळा म्हणून अभिषेक करू शकता किंवा 21 वेळा
किंवा 51 वेळा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ नवनवीन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहतील.